नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे केरळाची एक स्पेशल नाश्ता रेसिपी इडियप्पम आणि झटपट होणारी कडला करी. कडला करी ही झटपट आणि पौष्टिकही असा नाश्ता आहे. तर चला तर पाहूया कसं बनवायचं ते. त्यासाठी मी इथे हरभरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपल्याला याला 4 ते 5 तास छान भिजत ठेवायचं आहे. भिजल्यानंतर आपण आता त्याला शिजवून घेऊया. शिजवताना त्याला मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे कांदा, हळद आणि मीठ. शिजतानाच हळद आणि मीठ घातलं की कडधान्य हे अगदी जास्त चविष्ट लागतं. त्याला थोडंसं हलवून घेऊया आणि 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे इडियप्पम बनवण्याचं पीठ बनवूया. इथे मी 2.5 कप पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा त्यात मीठ घातलेलं आहे. ते आपण मिक्स करून घेऊया. एकीकडे उकळण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. पाणी इथे आपल्याला गरमच घालायचं आहे. जेवढं गरम पाणी घालाल तेवढे इडियप्पम छान सॉफ्ट असे होतात. आपल्याला इथे गरम पाणी घातल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचे आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून गोळा तयार करायचा आहे. याला आता थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत इकडे आपण कडला करी बनवून घेऊया. त्यासाठी मी घेतलेला आहे इथे उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण आणि आलं. इथे मी खोबरेल तेल वापरलेलं आहे. तुम्ही सनफ्लॉवर ऑइलसुद्धा वापरलं तरीही चालेल. तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे आपल्याला मोहरी. केरळमध्ये मोहरीचा वापर जास्त करतात. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे. इथे मी लाल मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. लाल मिरची ही कडला करीमध्ये खायला खूप चविष्ट लागते. एकदा तुम्ही अशा प्रकारे बनवून पहा. त्यामध्येच आता उभा चिरलेला कांदा घालूया. कांदाही आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये घालूया मिरची, कढीपत्ता, अद्रक आणि लसूण. तेही आपल्याला छान तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याला परतलं की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटोही आपण छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये मसाले घालूया. त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे. मिरी पावडर घातलेली आहे. त्यामुळे करीला एक वेगळीच चव येते. त्यामध्ये कडला करी मसाला घातलेला आहे. कडला करी मसाला नसेल, नाही घातलात तरीही चालेल. अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे. इथे मी मीडियमच करीची तिखट केलेलं आहे. तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त लाल तिखट थोडंसं घातलं तरीही चालेल. मसाले थोडेसे तेलामध्ये छान परतून घेऊया आणि त्यामध्ये नंतर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. तर मसाले छान परतलेले आहेत तर आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूया. मसाले थोडेसे आपण शिजून देऊया आणि नंतर त्यामध्ये शिजलेला हरभरा म्हणजेच कडला घालायचा आहे. पाहू शकता एकदम छान मऊसूत शिजलेला आहे. जर तुम्हाला करी थोडीशी पातळ वाटली तर त्यामध्ये यातलाच थोडासा शिजलेला कडला मिक्सरमध्ये घालून बारीक करायचा आहे आणि घालायचा आहे. किंवा तांदळाचे पीठ थोडंसं घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं आणि तेही तुम्ही घालू शकता. त्यामुळे करीची थिकनेस एकदम मापात होईल. याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. म्हणजे मसाले छान कडलामध्ये मुरतील. केरळचा सर्वच नाश्ता एकदम पौष्टिक आणि कमी तेलामध्ये बनवलेला असतो. इथे आता आपलं छान पीठ थंड झालेलं आहे तर त्याचा आपण एक गोळा तयार करायचा आहे. इकडे आपली कडला करी ही छान शिजलेली आहे. कलरही किती सुंदर आलेला आहे. आता अशा प्रकारे मी इथे गोळा करून घेतलेला आहे. त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्या शेवईच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. इथे मी एकदम बारीक असलेल्या होलची चकती घेतलेली आहे. त्यामुळे इडियप्पमला छान चव येते. इडलीच्या भांड्यामध्येच मी बनवणार आहे. इडलीच्या भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे प्लेटला.
त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे बारीक एकदम शेवया पाडून घ्यायच्या आहेत. मी 3ही प्लेटमध्ये पाडून घेणार आहे. थोडंसं पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि पातळही ठेवायचं नाही. पातळ पीठ झालं की शेवया एकमेकाला चिटकतात आणि मोकळ्या आणि मऊसूद अशा होत नाहीत. पाणी आता इडलीच्या भांड्यामध्ये गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये त्या प्लेट ठेवून घेऊया आणि शिजवून घ्यायचं आहे आपल्याला 2 ते 3 मिनिट. तोपर्यंत तुमच्याकडे एखादी होलवाली प्लेट असेल तर त्यामध्येही तुम्ही अशा प्रकारे शेवया पाडून घेऊ शकता. किंवा केळीच्या पानावरतीही तुम्ही पाडू शकता. अगदी छान अशा प्रकारे होतात. आता आपल्या आधी ठेवलेल्या शेवया शिजलेल्या आहेत, तर त्या आपण काढून घेऊया आणि आपल्याला दुसऱ्या प्लेटही त्याचप्रमाणे शिजवून घ्यायच्या आहेत. पाहू शकता अजिबात चिटकलेले नाहीत आणि अलगद निघत आहेत. किती सॉफ्ट असे झालेले आहेत. त्यासाठी आपल्याला अगदी उकळलेलंच पाणी घालायचं आहे. थंड पाण्याने ते कडकही होतात आणि सॉफ्ट बनत नाहीत. इथे कडला करीमध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. आपली कडला करी तयार आहे. दुसरीही प्लेट आपण त्यामध्ये ठेवून घेऊया आणि तिलाही शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता हेही किती सॉफ्ट असे झालेले आहे. तर आपली कडला करी आणि इडियप्पम तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.